नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 29 मार्च 2026. मी खूप दिवसापासून सांगितलं की राज्यामध्ये 30 तारखेपासून राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होणार आहे आणि 29 तारखेला उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस सुरू होईल. तर आज देखील चांदोड परिसरात, त्याच्यानंतर येवला, वैजापूर बऱ्याच ठिकाणी पाऊस बी झाला, वारं देखील खूप होतं. म्हणून शेतकऱ्याला परत एकदा आज सांगतो की ज्यांचा कोणाचा कांदा असेल, गहू असेल, हरभरा असेल, तर तुम्ही काय करा, उद्या आणखीन दुपारपर्यंत वेळ आहे, म्हणजे उद्याच्या 30 तारखेपर्यंत दुपारपर्यंत वेळ आहे. तुम्ही तुमचा कांदा असेल, गहू असेल, हरभरा असेल काढून झाकून ठेवा. कारण की राज्यामध्ये आत्तापर्यंत तुम्ही गारपीट होत असते, फक्त एका भागातच होते, पण ह्या पावसामध्ये 30 मार्चपासून ते 3 एप्रिलपर्यंत 31, 1, 2, 3च्या दरम्यान राज्यात ठिकठिकाणी गारपीट होणार आहे. आणि काही ठिकाणी लिंबासारखी गारपीट होईल, काही ठिकाणी बोरासारखी होईल आणि काही ठिकाणी चिंचोक्यासारखे गारपीट सगळ्या जिल्ह्याला पाहायला भेटणार आहे. तर सुरुवातीला सांगू इच्छितो की मग गारपीट जास्त कोणत्या एरियात होणार आहे. तर सुरुवातीला आपण उद्या 30 तारखेपासूनच राज्यात पाऊस सुरू होईल. पण हे पाऊस तुम्हाला सांगू इच्छितो, नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, त्याच्यानंतर अहिल्यानगर, इकडं संगमनेर तालुका, त्याच्यानंतर मुंबई ठाणे, आपला मुरबाड ते परिसर, पालघर त्या परिसरामध्ये, कोकणपट्टी म्हणजे पालघरपासून ते डायरेक्ट याच्यापर्यंत कुडाळपर्यंत संपूर्ण कोकणपट्टी ह्या परिसरात देखील पाऊस पडणार आहे. सातारा, कोल्हापूर, तसेच तिथपर्यंत ह्या कोकणपट्टीमध्ये देखील खूप पाऊस देखील होणार आहे, गारपीट देखील होणार आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर सांगायचं झालं विदर्भाकडून घेऊ आपण, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला ह्या पट्ट्यात देखील म्हणजे 30 तारखेपासून तर 3 एप्रिलपर्यंत चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडेल. कुठं जिथं नाही पडलं तिथं वारं सुटेल आणि काही भाग सोडून देखील देईल. म्हणून हे लक्षात येतं, अवकाळी पाऊस सर्वदूर सगळीकडे पडत नसतं, हे सर्वप्रथम लक्षात येतं.